जे तुमच्या प्रारब्धामध्ये आहे तेच तुम्हाला मिळणार आहे. कधी कधी तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला भेटत नाहीत, कारण त्या आपल्या प्रारब्धामध्ये नसतात. काय झालं बघा, भगवान भोलेनाथ आणि पार्वती मातेचा विवाह संपन्न झाला. काही दिवस निघून गेले आणि काही दिवसाच्या नंतर पार्वती मातेनं भोलेनाथापाशी हट्ट धरला की भोलेनाथ, मला एक सुंदर सोन्याची नगरी, सोन्याचं घर राहण्यासाठी पाहिजे. त्यावेळेला भोलेनाथानं सांगितलं की देवी, हे तुमच्या प्रारब्धामध्ये नाही, तुम्हाला या घरामध्ये राहता येणार नाही. तरी सुद्धा पार्वती मातेनं हट्ट धरला आणि भगवान भोलेनाथानं त्या काळातला एक नंबरचा इंजिनियर कुबेराला बोलवलं आणि कुबेराला सांगितलं, मला एक सुंदर सोन्याचा महल बांधून द्या. कुबेरानं अत्यंत सुंदर सोन्याचा महल भगवान शंकराला बांधून दिला. आता त्या महलामध्ये पार्वती माता आणि भगवान भोलेनाथाला राहायचंय, परंतु राहण्याच्या अगोदर आपण प्रत्येक जण घराची वास्तुशांती करतो, तसं पार्वती मातेनं सुद्धा त्या सोन्याच्या सुवर्ण महलाची वास्तुशांती करायचं ठरवलं. ज्या वेळेला वास्तुशांती करायचं ठरवलं त्यावेळेसला जगातला एक नंबरचा विद्वान पंडित ब्राह्मण, त्या ब्राह्मणाचा शोध घेण्यात आला आणि त्या ब्राह्मणाला बोलवण्यात आलं वास्तुशांतीला. त्या ब्राह्मणाचं नाव होतं रावण. रावणानं अत्यंत सुंदर अशा पद्धतीची वास्तुशांती पार पाडली, अत्यंत सुंदर मंत्र म्हटले आणि एवढी सुंदर वास्तुशांती रावणानं पार पाडल्याच्या नंतर भगवान भोलेनाथ त्याच्यावर प्रसन्न झाले. बोल म्हटले, रावणा तुला काय पाहिजे? त्यावेळेला रावणानं सांगितलं, भोलेनाथ तुम्ही मला वचन द्या, मी जे मागेल ते तुम्ही मला द्याल. त्यावेळेला भोलेनाथ प्रसन्न होते आणि भोलेनाथानं सांगितलं, काही अडचण नाही रावणा, तू जे मागशील ते तुला मी देईल, हे माझं वचन आहे. आणि मग मात्र रावणानं हा डाव साधला आणि रावण म्हटला, मी जी वास्तुशांती केलेली आहे ना देवा, मला या वास्तुशांतीच्या दक्षिणाच्या मोबदल्यामध्ये मला ही सुवर्ण महल पाहिजे. त्यावेळेला भगवान भोलेनाथ तथास्तु म्हटले आणि तो सोन्याचा महल भगवान भोलेनाथानं रावणाला देऊन टाकला. तो महल म्हणजे रावणाची लंका आहे. बऱ्याच जणांना वाटतं की लंका ही रावणाची आहे, पण लंका ही रावणाची नसून लंका ही भोलेनाथाची आहे. ही गोष्ट प्रत्येकानं ध्यानात ठेवा. आणि मग भोलेनाथ पार्वतीकडे पाहून हसले आणि पार्वतीला म्हणायला लागले, बऱ्याच गोष्टी आपल्या प्रारब्धावर अवलंबून असतात. मी सांगितलं होतं तुला या महलामध्ये राहता येणार नाही, तरी सुद्धा तू मला हट्ट केलास. आणि माझा एक स्वभाव आहे, एखादा भक्त, त्या भक्तावर जर मी प्रसन्न झालो तर तो भक्त कसाही असला तरी मी त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. आणि म्हणूनच आज मी हा सोन्याचा महल रावणाला दक्षिणेमध्ये दान देऊन टाकलाय.